चला आज बनवूया घरीच जाळीदार ढोकळा। त्यासाठी सुरुवातीला आपण ज्या भांड्यात ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्यात आतून तेल लावून घेऊया। आता एका भांड्यामध्ये 1 चमचा सायट्रिक ॲसिड, 2 चमचे साखर, 1 चिमूटभर हळद आणि 1 चिमूटभर हिंग, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। 1 वाटी बेसनसाठी अर्धी वाटी पाणी घेणार आहे आणि ते थोडं थोडं करत मिक्स करत जाणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्या। तयार झालेलं पीठ 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवा। 4 मिरच्या, 1 आल्याचा तुकडा हे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। हे सुद्धा पिठामध्ये मिक्स करून घ्या। 1 चमचा बेकिंग सोडा टाकून पीठ चांगलं मिक्स करून घ्या। आता तुम्हाला दिसेल की पीठ फुगायला सुरुवात झालेली आहे। पाणी चांगलं उकळले का याची खात्री करून घ्या, कारण आपल्याला बेकिंग सोडा टाकल्यानंतर लगेच भांडं पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। यावर झाकण ठेवा। 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्या। सुरुवातीला 10 मिनिटं गॅस फुल ठेवा, नंतर 5 मिनिटं कमी गॅसवर ठेवला तरी चालेल। आता आपला ढोकळा तयार आहे। फोडणीसाठी 1 चमचा तेल, मोहरी, मिरची, कढीपत्ता, तीळ टाकून तडतडू द्या। त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून 2 चमचे साखर टाका। ही फोडणी ढोकळ्यावर पसरून घ्या। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। आता आपला ढोकळा तयार आहे। आता आपण ढोकळ्यासाठी चटणी बनवणार आहोत। यासाठी आपण 1 वाटी गूळ, 2-3 चिंचा, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट आणि अर्धी वाटी पाणी टाकून शिजत ठेवणार आहोत। ढोकळ्याची चटणी तयार झालेली आहे। झाला आपला जाळीदार ढोकळा तयार।